नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. ठाण्यातील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय येथे भेट देत आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. रुग्णालयातील अद्ययावत वैद्यकीय व्यवस्था, स्वच्छता आणि रुग्णस्नेही वातावरण पाहून समाधान व्यक्त करण्यात आले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतिप्रित्यर्थ ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून हे रुग्णालय सुरू केले आहे. अत्याधुनिक सुविधा आणि रुग्णाभिमुख सेवा यामुळे हे रुग्णालय आज राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांसाठी आदर्श ठरत असल्याचे सांगण्यात आले. या रुग्णालयात गरीबातील गरीब रुग्णालाही 1 रुपयाचा खर्च न करता मोफत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. डायलिसिस पासून ते हृदय शस्त्रक्रियेपर्यंत सर्व प्रगत सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असून येथील स्वच्छता आणि शिस्त एखाद्या नामांकित खाजगी रुग्णालयालाही लाजवेल अशी असल्याचेही नमूद करण्यात आले. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना यांच्यासारख्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून या रुग्णालयाकडे पाहिले जात आहे. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांना मिळणारे उपचार, औषध पुरवठा तसेच स्वच्छतेचीही पाहणी करण्यात आली. सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा विनाविलंब मिळाव्यात यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या. या भेटीदरम्यान रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा लोकभिमुख आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.